हॅलो एव्हरीवन, मी जुई पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या श्री कोचिंग क्लास या युट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एका प्रश्नाने आपण सुरुवात करतो। तर आजचा प्रश्न असा आहे की इंग्रजी डिक्शनरीमध्ये असा कोणता शब्द आहे ज्याच्यामध्ये 5ही स्वर आहेत। स्वर व्यंजन तर माहिती आहेत ना, जे आपले 26 अल्फाबेट आहेत, A to Z पर्यंतचे जे लेटर आहेत त्याच्यामध्ये 5 स्वर आहेत। कुठले कुठले? A, E, I, O, U हे 5 स्वर आहेत। तर असा कोणता शब्द आहे की ज्याच्यामध्ये हे 5ही स्वर येतात? असा शब्द कोणता? सिक्वेन्स मॅटर नाही करत, तुम्ही तो शब्द मला कमेंट करायचा आहे। तुम्हाला जर याचं उत्तर माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला मी याचं उत्तर कधीही सांगेल। तर पहा, क्लू पण सांगते, ज्याच्यासाठी पालक नेहमी आपल्या मुलांना देण्यासाठी खूप कष्ट घेत असतात। आपल्या मुलाला दर्जेदार मिळावं याच्यासाठी पालक नेहमी कष्ट घेत असतात। ते काय ते तुम्ही मला उत्तर कमेंट करायचं आहे। डू, डज, डीड सगळ्यात महत्वाचा असा हा टॉपिक आहे। जेवढा महत्वाचा आहे तेवढाच कन्फ्यूज करणारा आहे। एक्झॅक्ट आपल्याला समजत नाही डू कधी घ्यायचं, डज कधी घ्यायचं, सिंग्युलर सोबत काय घ्यायचं, प्लुरल सोबत काय घ्यायचं, प्रेझेंट मध्ये काय घ्यायचं, पास्ट मध्ये काय घ्यायचं, खूप असं कन्फ्यूज करणारा असा हा टॉपिक आहे। जेवढा महत्वाचा आहे तेवढाच खूप कन्फ्यूज करणारा पण आहे। पण पहा, इंग्रजी स्पीकिंग मध्ये हा मस्ट तुम्हाला माहितीच पाहिजे, हे तुम्हाला क्लिअर झालंच पाहिजे। हे जर क्लिअर झालं तर तुम्हाला टेन्स समजणार आहे। टेन्स हा इंग्लिश स्पीकिंगचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे। तो तुम्हाला क्लिअर होण्यासाठी तुम्हाला हे बेसिक क्लिअर झालं पाहिजे। तुम्हाला समजलं पाहिजे सिंग्युलर सब्जेक्ट सोबत काय घेतो, प्लुरल सब्जेक्ट सोबत काय घेतो, प्रेझेंट मध्ये काय आणि पास्ट मध्ये काय, हे क्लिअर व्हायलाच पाहिजे। ओके, तर अगोदर समजून घेऊया डू, डज, डीड आहे तरी काय। ओके, तर पहा, अगोदर हे क्लिअर झालं पाहिजे आपल्याला की डू, डज, डीड आहे तरी काय। डू, डज मीन्स काय, प्रेझेंट मध्ये यूज करतो आपण आणि त्याचं मीनिंग आहे करणे। डीड हे पास्ट मध्ये यूज करतो, त्याचं मीनिंग आहे केले। ओके, तर पहा, डू, डज, डीड हे वाक्यामध्ये मेन वर्बचं पण कार्य करतं आणि हेल्पिंग वर्बचं पण कार्य करतं। ओके, मेन वर्ब म्हणजे काय, तर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद। मुख्य क्रियापद काय काम करतं ते पाहूया अगोदर। म्हणजे जे मुख्य कार्य करतं, जे वाक्यामध्ये काय घडत आहे किंवा वाक्यामध्ये कोण काय करतं हे सांगण्याचं काम हे मेन वर्ब करतं। हेल्पिंग वर्ब आता समजून घ्या। हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, तर आपण त्याला ऑक्झिलरी वर्ब पण म्हणतो, पण ग्रामरच्या दुनियेत त्याला ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात। तर पहा, हेल्पिंग वर्ब साध्या सोप्या भाषेत हा मी तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला इझी समजेल असं। आपला व्हिडिओ हा 8 वर्षाच्या मुलांनी जरी पाहिला तरी त्याला स्वतः पाहून तो शिकू शकेल, इथपर्यंत साध्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर पहा, हेल्पिंग वर्ब मीन्स काय, तर सहाय्यकारी क्रियापद। सहाय्यकारी क्रियापद पण कोणाला मदत करतं, तर हेल्पिंग वर्ब हे मेन वर्बला मदत करतं, वाक्यामध्ये मेन वर्बला हेल्प करण्याचं मदत करतं, म्हणून हेल्पिंग वर्ब। ओके, तर हे दोन्हीचं पण कार्य करतं। डू, डज हे मेन वर्ब पण म्हणून कार्य करतं वाक्यात आणि हेल्पिंग वर्ब पण म्हणून कार्य करतं। ओके, तर अगोदर मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मध्ये काय कन्फ्युजन आहे ते अगोदर क्लिअर करून पाहूया। मी एक उदाहरण थ्रू तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते। तर पहा, आय गोइंग टू स्कूल। तर पहा, अगोदर मेन वर्ब काय असतं आणि हेल्पिंग वर्ब काय असतं ते तर क्लिअर झालं पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला डू, डज, डीड समजणार आहेत। तर पहा, वाक्यामध्ये हे जे आहे ते आहे गोइंग, मेन वर्ब आहे। ओके, मेन वर्ब हे गो आहे, त्याला चौथं फॉर्म बनवले, गोइंग झालं, आणि एम हे आहे ते वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे। हेल्पिंग वर्ब आहे, तर हेल्पिंग वर्ब हे काय करतं, तर मेन वर्बला सहाय्य करतं, मदत करतं, म्हणून हे वाक्य असं बनलं, आय एम गोइंग टू स्कूल। ओके, आपण पाहणार आहोत डू, डज आणि डीड। तर डू, डज काय, डू, डज हे आपण वर्तमान काळात यूज करतो आणि डीड हे आपण भूतकाळात यूज करतो। तर पहा, डू, डज हे दोन्ही एकाच काळात यूज करतो, त्याच्यामुळे जास्त कन्फ्यूज होतं। तर ते कसं पहा, अगोदर कुठल्या सब्जेक्ट सोबत आपण डू घ्यायचं आणि कुठल्या सब्जेक्ट सोबत डज घ्यायचं। डू वर्तमान काळात आपण यूज करतो, वर्तमान काळ, आणि डज। तर पहा, जेव्हा कर्ता हा सिंग्युलर असतो, कर्ता हा एकवचनी असतो, तेव्हा आपण डज सोबत यूज करतो। कसं पहा, ही, ही, तो एकवचनी करताय, देन शी, इट आणि कुठलंही नेम, कोणाचंही नेम,
त्याच्या पुढे आपण डज हे यूज करतो. ओके, आता डू कधी यूज करतो तर डू पहा, आय हा सिंग्युलर एकवचनी करता आहे, एकवचनी करता आहे, तरी पण आय सोबत आपण डू घेतो का तर हे एक्सेप्शन आहे, हे एक अपवाद आहे, म्हणून आय सोबत आपण डूज घेतो. ओके, देन यू, वी अँड दे. तर पहा हे जे आहेत ते अनेकवचनी करते आहेत आणि हे जे आहेत ते एकवचनी करते आहेत. हे क्लिअर झालं पाहिजे अगोदर की एकवचनी कर्ता सोबत आपण ही, शी, इट, नेम सोबत आपण डज घेतो आणि सिंग्युलर अनेकवचनी कर्ते सोबत आपण काय घेतो तर डू घेतो. हे अगोदर क्लिअर झालं पाहिजे. तर पहा, तुम्हाला हे माहितीच असेल वाक्य होकारार्थी म्हणजे काय, नकारार्थी म्हणजे काय किंवा प्रश्नार्थी म्हणजे काय. तर पहा, वाक्यामध्ये होकारार्थी वाक्यामध्ये आपण डू, डज, डीडचा यूज नाही करत. हो, नाही करत, पण करतो. कुठे तर इम्पॅटिक सेंटेन्स हे एक दुसरं हे आहे, मी तुम्हाला ते सांगणार आहे. हे पूर्ण झाल्याच्या नंतर मी ते इम्पॅटिक सेंटेन्स काय असतात, कुठे यूज केला जातो ते पूर्ण सांगणार आहे. जेव्हा आपल्याला ठामपणे बोलायचं असतं की मी हे काम करतो त्यावेळी आपण ते यूज करतो, ते मी हे झाल्याच्या नंतर तुम्हाला ते सांगणार आहे. आता समजून घेऊया. अफर्मेटिव्ह मध्ये नाही म्हटल्यावर देन निगेटिव्ह. सुरुवातीला पहा, अगोदर हे समजून घेऊया. डज हे म्हणजे वाक्यामध्ये जे मेन वर्ब आहे त्याला ईएस किंवा यस किंवा ईएस प्रत्यय लावून आपण वाक्य तयार करतो. ओके, ते कसं पहा. एक्झाम्पल, ही ड्रिंक्स वॉटर. तो पाणी पितो. ओके, इथे यस लावले आपण, वाक्यामध्ये यस लावले. देन पहा, आता आपल्याला हे झालं होकारार्थी वाक्य. तर याच वाक्याला आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचे. त्यावेळी आपण डू, डज, डीडचा यूज कसा करतो. आता फक्त आपण पाहत आहोत डू आणि डज. तर डू आणि डजचा यूज कसा करतो तर पहा, सुरुवातीला काय रूल्स काय तर सिंग्युलर हा सब्जेक्ट पाहिजे. सिंग्युलर सब्जेक्टच्या पुढे यस प्रत्यय लागलाय. ओके, लावलं की नाही. आता याला निगेटिव्ह बनवायचे. कसं बनणार निगेटिव्ह. हे झालं अफर्मेटिव्ह. ओके, हे झालं वाक्य होकारार्थी. आपण ह्याच वाक्याला नकारार्थी कसं बनवायचं. ही, आता पहा, ही ड्रिंक्स वॉटर. तो पाणी पितो. आपल्याला म्हणायचं की तो पाणी पित नाही. कसं होणार तो पाणी पित नाही. आता ड्रिंकच्या जागेवर आपण डज घ्यायचंय. ही डज आणि देन नॉट. ही डज नॉट ड्रिंक वॉटर. तो पाणी पित नाही. तर पहा, याचं स्ट्रक्चर कसं पहा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे त्याचं स्ट्रक्चर. आता त्याच्यानुसार उदाहरण पाहूया. उदाहरण पहा कसं बनेल. आय ईट अँड ऍपल. मी सफरचंद खातो. हे झालं होकारार्थी वाक्य. तर आता आपण डू डजचा यूज कसा करतो. वाक्य निगेटिव्ह बनवताना डू डजचा यूज कसा करतो ते पाहूया. आता हे झालं अफर्मेटिव्ह वाक्य. आता आपल्याला यालाच नकारार्थी बनवायचं आहे. कसं बनतं पहा. आय हा सब्जेक्ट आलाय. डू घ्यायचं का डज तर काय दिले आय नंतर आपण डू घेतो. आय डू. तर आता पहा इथे काय होणार. इथे येणार नॉट. आय डू नॉट ईट अँड ऍपल. मी सफरचंद खात नाही. ओके, हे झालं. तर आता ह्याचं स्ट्रक्चर पहा कसं. हे झालं अफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर. तर आपण करणार आहोत निगेटिव्ह. नकारार्थी वाक्य कसं बनतं पहा. नकारार्थीचं स्ट्रक्चर कसं बनेल. अगोदर सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस V1 क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. हे झालं वाक्य. जेव्हा आपल्याला नकारार्थी बनवायचं आहे तेव्हा हे वाक्य असं बनणार. होकारार्थी मध्ये हे असं बनणार. नकारार्थी वाक्य हे असं बनणार. ओके, तर पहा या वाक्यानुसार कसं होणार मग. आय डू नॉट ईट अँड ऍपल. मी सफरचंद खात नाही. सब्जेक्ट नंतर काय येणार तर डू किंवा डज. तुम्ही जर करता हा ही, शी, इट, नेम जर असेल तर तुम्ही काय घेणार डज घेणार. देन नॉट आणि देन क्रियापदाचं पहिलं फॉर्म आणि ऑब्जेक्ट. तर इथं आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल पाहूया. यू गो टू स्कूल. ओके, हे झालं होकारार्थी. आता याला नकारार्थी कसं होणार पहा.
यू म्हटल्यानंतर सब्जेक्ट हा प्लुरल आहे म्हटल्यानंतर कुठलं येणार? यू म्हटल्यानंतर डू हे येणार, डू. देन नकारार्थी बनवायला आपण म्हटल्यावर काय येणार? डू नॉट येणार, यू डू नॉट. मेन वर्ब येणार गो टू स्कूल. ओके, तर हे पहा. आता आणखीन आता आपण डजचं एक्झाम्पल पाहूया. डज. आता ही गोज टू कॉलेज, तो कॉलेजला जातो. तर आता ह्या वाक्याला आपल्याला नकारार्थी बनवायचं. कसं बनेल पहा. आता इथे ही हा करता आलाय, करता हा सिंग्युलर नाउन आहे. सिंग्युलर करता असल्यानंतर आपण काय घेतो? तर डज हे घेतो. डज सोबत काय येणार? तर नॉट येणार. कसं बनणार पहा. ही डज नॉट गो टू कॉलेज. आता इथं पहा, ही डज नॉट गो टू कॉलेज. पण इथं आपण काय घेतलंय? मेन वर्ब, क्रियापदाचं पहिलं फॉर्मच घेतलंय. इथं बघा, इथं गोज, ही नंतर गोज घेतलंय, ई किंवा ईएस प्रत्यय लागलाय. तर असं का? तर खाली बघा, ही डज, डज मध्ये ईएस प्रत्यय लागलाय, डज, त्याच्यामुळे आपल्याला गोला ईएस लावायचं गरज नाही. ओके, डायरेक्ट आपण मेन वर्बच घ्यायचं, यस किंवा ईएस लावायचं नाही जेव्हा वाक्यामध्ये आपण डज घेतो त्यावेळी. एवढं लक्षात ठेवा, हे मेन आहे. वाक्यामध्ये जेव्हा डज असेल तर आपण त्याच्या मेन क्रियापदामध्ये यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा नाही. हे सगळे वाक्य आहेत होकारार्थी. आपण ह्या वाक्याला आता नकारार्थी कसं बनवायचं? डू चा आणि डज चा यूज करून आपण ह्याच वाक्यांना नकारार्थी कसं बनवायचं ते पाहूया. तर पहा, पहिलं एक्झाम्पल आहे यू कम टू क्लास. आता यू आले म्हटल्यानंतर यू साठी कुठलं आपण घेणार आहोत? तर डू हे यूज करणार आहोत. यू हा प्लुरल सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी आपण डू यूज करणार आहोत. कसं बनेल पहा. यू, देन काय स्ट्रक्चर काय? यू नंतर डू, देन नॉट, देन मेन वर्ब. कसं आहे ना? यू डू नॉट कम टू क्लास, तू क्लासला येत नाही. ओके, देन पहा, वी स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलतो. आता याच वाक्याला आपल्याला निगेटिव्ह बनवायचंय, नकारार्थी बनवायचंय. तर कसं होईल पहा. वी साठी कुठला आपण घेतलाय? तर डू येणार. वी साठी डू, वी डू नॉट, देन मेन वर्ब स्पीक, वी डू नॉट स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत नाही. देन पहा, दे हेल्प पीपल, ते लोकांची मदत करतात. याला निगेटिव्ह कसं होईल? दे, दे नंतर पहा इकडे, दे साठी काय? डू येणार का डज? तर डू येणार. दे डू नॉट हेल्प पीपल, ती लोकांची मदत करत नाही. देन पहा, आर्यन अँड आयुष गो टू स्कूल. आयुष आणि आर्यन हे दोन आहेत, दोघ जण आहेत. मग सांगा, सिंग्युलर आहे का हे प्लुरल आहे? तर दोन असल्यामुळं इथे दोन कर्ते झाले, मग हे झालं प्लुरल. आर्यन आणि आयुष गो टू स्कूल. कसं होणार? आर्यन अँड आयुष डू नॉट गो टू स्कूल, ते शाळेला जात नाही. आता पहा, आता डज यूज करून कसं होणार पहा नकारार्थी. शी प्लेज फुटबॉल, ती फुटबॉल खेळते. ओके, यस लागला इथे पहा, यस. इथे पण ऍक्सेप्ट्स, जम्प्स आणि कुक्स, यस लागले सगळीकडे. आता निगेटिव्ह बनवताना कसं होतंय पहा. शी प्लेज फुटबॉल. आता शी नंतर काय घ्यायचंय आपल्याला? शी नंतर डज येणार, शी डज. आता देन नॉट, शी डज नॉट प्ले येणार, प्लेज येणार का प्ले येणार? तर यस लागणार नाही. शी डज नॉट जस्ट प्ले. ओके, शी डज नॉट प्ले फुटबॉल, ती क्रिकेट खेळत नाही. देन पहा, ही ऍक्सेप्ट्स द मेसेज, तो काय करतो? संदेश स्वीकारतो. कसं होणार? ही डज नॉट ऍक्सेप्ट्स, यस लागणार का? नाही लागणार. मेसेज, द मेसेज, तो संदेश स्वीकारत नाही. देन पहा, इट जम्प्स हाय, म्हणजे काय करतात? ते उंच उड्या मारतात. ते उंच उड्या मारतात. कसं होणार? इटच्या पुढे इट कशासाठी? पहा, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, एकटाच आहे.
इट जम्प्स हाय, तो उंच उड्या मारतो. कसं होणार? जम्प. इट डज नॉट जम्प येणार फक्त. जम्प हाय, तो उंच उड्या मारत नाही. देन पहा, गौरी कुक्स फूड. गौरी काय करते? अन्न शिजवते. तर याला निगेटिव्ह कसं होणार? गौरी डज नॉट कुक फूड. गौरी अन्न शिजवत नाही. अशा. तर सुरुवातीला आपण पाहिलं अफर्मेटिव्ह, होकारार्थी वाक्य, देन नकारार्थी वाक्य. आता आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे, प्रश्न विचारायचा आहे. ते कसं बनतं पहा. त्याचं स्ट्रक्चर असं होणार: डू, डज किंवा क्रियापदाचं मेन रूप किंवा ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ओके, याचे एक्झाम्पल कसे होणार? डू आय गो, मी जातो का? डू आय कम, मी येतो का? देन यू, डू यू ईट, तू खातो का? देन डू वी लर्न, आम्ही शिकतो का? देन डू दे स्पीक, ते बोलतात का? का लास्टला येणार? का म्हटलं की क्वेश्चन मार्क आणि सुरुवात डू आणि डज न करायची. तर सुरुवातीला प्लुरल सब्जेक्ट सोबत पाहायचं आणि देन नंतर डज प्लुरल सब्जेक्ट सोबत. तर पहा, आपल्याला जेव्हा प्रश्न विचारायचा असतो डू डज डीड न, तर कसा होणार? डू डज अगोदर पाहत आहोत आपण. डू डज न, तर डू आय गो, मी जातो का? देन डू यू स्पीक, तू बोलतो का? डू वी ईट, आम्ही खातो का? डू दे लाफ, ते हसतात का? का लास्टला येणार? डू म्हटलं की शेवट हा का या प्रश्नानं होणार. ओके, देन डज मध्ये पहा, डज ही कम, तो येतो का? डज शी क्राय, ती रडते का? डज शी स्टडी, डज श्री स्टडी, श्री अभ्यास करतो का? देन डज इट ओपन, हे उघडतं का? अशा पद्धतीने. तर पहा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की इंग्रजी डिक्शनरीमध्ये असा कोणता शब्द आहे की ज्याच्यामध्ये 5ही स्वर येतात. तर तो शब्द असा आहे, तो शब्द हा आहे एज्युकेशन. तर कसा पहा, EDUCATION. तर आता याच्यामध्ये 5 स्वर आहेत. कुठले कुठले पहा. ई हे एक स्वर झालं, यू, ए, आय आणि ओ हे 5 स्वर आहेत. हा शब्द आहे एज्युकेशन, ज्याच्यासाठी पालक खूप मेहनत घेतात, कष्ट घेतात शिक्षणासाठी. म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे की नाही. तर पहा, डीड पाहूया. डीड मध्ये अफर्मेटिव्ह करताना कसं होणार? सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पास्ट फॉर्म येणार. ओके, देन ऑब्जेक्ट. निगेटिव्ह बनवायचंय आपल्याला त्याला, तेव्हा आपण डीड घेतो. सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस क्रियापदाचं मेन रूप, देन प्लस ऑब्जेक्ट. आता आपल्याला प्रश्न बनवायचा आहे इंट्रोगेटिव्ह. कसं होणार पहा, डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता याचे एक्झाम्पल पाहूया. ओके, कसं बनणार पहा. पहिलं एक्झाम्पल, सब्जेक्ट आय घेऊया. आय, क्रियापदाचं दुसरं रूप गोचं काय होणार? वेंट. आय वेंट, मी गेलो. आय वेंट देअर, मी तिथे गेलो. देन आता याला निगेटिव्ह बनवायचं. हे झालं अफर्मेटिव्ह. याला निगेटिव्ह कसं होईल पहा. आय काय येणार? तर सगळीकडे डीडच घ्यायचे. डज मध्ये कसं कन्फ्युज करणार होतं तसं इथे नाहीये डीड मध्ये. आय डीड नॉट. आता पहा, इथे वरती वेंट घेतले म्हणून इथं आय डीड नॉट वेंट असं होणार नाही. मेन रूप येणार, क्रियापदाचं मूळ रूप येणार. आय डीड नॉट. वेंटचं काय? क्रियापदाचं पहिलं रूप, तर गो. आय डीड नॉट गो देअर, मी तिथे गेलो नाही. आता इथंच लागली क्वेश्चन पण बनवायचं सांगते कसं. तर पहा, इंट्रोगेटिव्ह कसं बनतं, क्वेश्चन कसा बनतो. डीड न सुरुवात होणार. डीड, सब्जेक्ट काय येणार? आय. डीड आय गो देअर, मी तिथे गेलो का? क्वेश्चन मार्क. ओके, देन पहा, दे एट अँड ऑरेंज, त्यांनी काय खाल्लं? संत्रा खाल्लं. देन यू कम हिअर, ही क्राईड, शी ड्रो द कार, इट फ्ल्यू इन द स्काय, आरोही रोट अ मेसेज. आता हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचे आहे, मी ते चेक करणार आहे. ओके, तर पहा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं अफर्मेटिव्ह मध्ये आपण वाक्यामध्ये डू डज डीड यूज करत नाही, तर करतो ते पण सांगितलं होतं. कधी ते पहा. तर इम्फॅटिक सेंटेन्स मध्ये, इम्फॅटिक सेंटेन्स काय असतात? जेव्हा आपल्याला ठामपणे बोलायचं असतं की मी हे काम करतो, मी हे काम केलं, असं आपल्याला ठामपणे सांगायचं असतं, त्यावेळी आपण डू डज डीड हे अफर्मेटिव्ह मध्ये यूज करतो. ओके, कसं एक्झाम्पल पाहूया. आय स्टडी, मी अभ्यास
करतो. ओके, तर आता आपल्याला ठामपणे सांगायचंय की मी अभ्यास करतो. कसं होणार पहा, आय डू स्टडी. मी अभ्यास खरोखरच करतो किंवा ठामपणे सांगतो मी अभ्यास करतो, त्यावेळी आपण डू चा यूज करतो. तर पहा एक्झाम्पल पाहूया. ही गोज टू स्कूल. तो शाळेला जातो. कसं होणार, ही डज गो टू स्कूल. इथे गोला ईएस लावायचं नाही, ईएस डज मध्ये येतं ते. तो शाळेला जातोच. ठामपणे सांगायचं की तो शाळेला खरोखरच जातो किंवा खरंच तो शाळेला जातो. देन आय ड्रँक वॉटर. मी पाणी पिलो. तर इथे कसं होणार, आय डिड ड्रिंक वॉटर. मी पाणी पिलोच. असं ठामपणे सांगायचं. इम्फॅटिक सेंटेन्स म्हणतात याला. तर हे असं स्ट्रक्चर दिसलं तर ते चुकीचं नाही असं. ओके, हे असं. तर पहा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर आपण हा व्हिडिओ कॉमेंट थ्रूच बनवला आहे. प्रीती मॅडमची कॉमेंट्स होते की मॅम डू डज डीड वर व्हिडिओ बनवा. तर आपण त्यांच्या कॉमेंट्सला मान ठेवून आपण हा व्हिडिओ बनवलाय. तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट करू शकताय किंवा नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती पाहिजे तेही सांगू शकताय. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर